गाडीवर बाई, डुकरे बाई, आगले बाई, या की लवकर हळदी कुंकाला. या बसा. मोय खानसोळे बाई, घर तर लई छान सजिल्या. हा मग मला तुमच्यासारखी उकंड्यात राहायची सवय नाही माय. आमच्या यांनी याच्यावर एक नाही 1 ग्रॅमचं सोनं ढाळून आणलंय. हे फुलपाखरं किती छान दिसायले तर. या फुलपाखरावर बी सोनं ढाळून माझ्या बहिणीनं मुंबईहून वाट लावून दिले. मुंबईला कुठे राहते हो तुमची बहीण? सैफ अली खानच्या खालच्या मजल्यावर राहते. हो, सैफू भैया जेव्हा ऍडमिट होते तेव्हा करीना वहिनी मयाच बहिणीच्या घरी राहू लागली आणि मई बहीण सकाळ संध्याकाळ त्याला दवाखान्यात डब्बा देऊ लागली माय. आणि ते करीना वहिनीचे दोन्ही पोरं मया बहिणीकडेच ठेवून ते शूटिंगला जात गेले. साडी कुठेतरी बघल्यासारखी वाटली हो. हम आपके कोण हे मध्ये माधुरीने घातली होती काय? हो, तेव्हा तिने माझ्या ऐकूनच घेऊन गेली होती. तुम्ही थोडं माधुरी दीक्षित सारखे दिसता काय हो? नाही हो, माधुरी दीक्षित माझ्यासारखी दिसते थोडी. पण तिने आधी तुमच्या जन्मलेली होय वाटाले की. एवढ्या बाता हाणाल्या माय खानसोळे बाई आणि चहाचं पाणी बी केल्या नाही. अहो, चहा पिणं म्हणजे विष पिणं होय. मी सकाळीच रेडिओवर बघलो. त्या पवार बाईनं नाश्त्याला वडापाव केलते म्हणून तर तुम्ही खाऊन भदाड्या मशी झाल्या. 2 लाखाचा सोपा आहे आणि उषा 50-50 हजाराच्या होता. बघू तो नाही हात लावू नका मळती. हे सगळं 4 मजली अपार्टमेंटच आमचं वय 2 लाख तर किरायाचे ते. अहो खानसोळे बाई, तुम्ही 4 महिने झाले किराया दिला नाही म्हणा. खाली घर मालक ठण बोंबलाय. काय भूषण सांगाली शे बाई, बड्या बाता गाडव खाई लाता. चला हो डुकरे बाई.